तुम्हाला हायवेवरती जाताना वेड्यावाकड्या त्या मोटरबाईक हे चालवतात ही पोरं. आणि त्यातली बहुसंख्य कोण आहेत? मुस्लिमच पोरं आहेत. हात लावायचा नाही, मतं जातात, नाही तर दंगली होतील. वा रे वा, दंगली कशा होतील? त्यांना आत टाकून फोडून काढले पाहिजेत या पोरांना. राज ठाकरेंच्या संतापाचं कारण आहे मुंबई वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांना झालेली मारहाण. 24 ऑगस्टला विलास शिंदे ड्युटीवर असताना एक अल्पवयीन मुलगा दुचाकीवरून विना हेल्मेट पेट्रोल भरण्यासाठी आला. शिंदेंनी त्याच्याकडे लायसन्सची विचारणा केली. त्यामुळे अल्पवयीन मुलाने आपल्या भावाला बोलवून विलास शिंदेंना बांबूने बेदम मारहाण केली आहे. यात ते गंभीर जखमी झाले. सध्या त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारण ज्या राज्यातले पोलीस सुरक्षित नसतील तिथे जनता कुठून सुरक्षित राहणार आहे? पोलिसांना जर समजा असा मार बसणार असेल, जे पोलीस रक्षक आहेत जनतेचे, त्या रक्षकाला जर समजा संरक्षण नसेल आणि ते जर समजा असे हॉस्पिटलमध्ये पडणार असतील अनकॉन्शियस, आत्ता बेशुद्ध अवस्थेतच असते, कोणाकडे बघायचं? कोणाकडे लोकांनी? या प्रकरणी पोलिसांनी अहमद महमद अली कुरेशीसह त्याच्या अल्पवयीन भावाला अटक केली आहे. मात्र राज ठाकरेंनी एकूण रस्त्यावर धुडगूस घालणाऱ्यांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. हे असल्या गोष्टी करणाऱ्यांना तुम्ही सरळ जेलमध्येच टाकलं पाहिजे आतमध्ये. दंडाची किंमत किती? 100 रुपये. तोंडावर फेकतात. आज मोटरबाईकवरनं फिरतात, उद्या हातात बॉम्ब घेऊन फिरतील. संपूर्ण शहर बेशिस्त करून टाकले. आज तुम्ही बघताय, तुम्ही सिग्नलला कोणी थांबायला तयार होत नाही. बरं, मोटरबाईक टू व्हीलर्सवाल्यांना तर असं वाटतं की सिग्नल हा त्यांच्यासाठी नसतोच. वाहतुकीचे नियम पायदळीत उडवणाऱ्यांची संख्या काही कमी नाहीये आणि नियम तोडून पोलिसांना मारहाण करण्याच्या घटनाही वाढल्यात. ठाण्यात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या शशिकांत कालगुडेने महिला कॉन्स्टेबलला बेदम मारहाण केली होती. तुमसरच्या आमदाराने पोलीस शिपायाच्या कानशिलात भडकावली. दर दिवसाला जर पोलीस गावगुंडांचा मार खाऊ लागले तर त्यांचं मनोबल कसं टिकेल? याचं उत्तर गृहमंत्री असलेल्या फडणवीसांकडे तरी आहे का? वैभव परब, एबीपी माझा, मुंबई.